पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? आपले पर्याय आहेत: 1 नैनिताल, बी लेह, सी म्हैसूर, डी श्रीनगर। तुमचे बरोबर उत्तर असेल बी लेह। प्रश्न 2, गुलाबी हिरा कोणत्या देशात सापडतो? गुलाबी हिरा कोणत्या देशात सापडतो? आपले पर्याय आहेत: 1 जपान, बी भारत, सी अमेरिका, डी रशिया। तुमचे बरोबर उत्तर असेल डी रशिया। प्रश्न 3, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत लिहिली आहे? शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत लिहिली आहे? आपले पर्याय आहेत: 1 मराठी, बी हिंदी, सी इंग्रजी, डी संस्कृत। तुमचे बरोबर उत्तर असेल डी संस्कृत। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, जगात सर्वात जास्त कोणत्या कंपनीचे मोबाईल वापरले जातात? जगात सर्वात जास्त कोणत्या कंपनीचे मोबाईल वापरले जातात? आपले पर्याय आहेत: 1 सोनी, बी विवो, सी OnePlus, डी आयफोन। तुमचे बरोबर उत्तर असेल डी आयफोन। प्रश्न 5, बर्गरचा शोध कोणत्या देशात लागला? बर्गरचा शोध कोणत्या देशात लागला? आपले पर्याय आहेत: 1 अमेरिका, बी इटली, सी जर्मनी, डी फ्रान्स। तुमचे बरोबर उत्तर असेल अमेरिका। प्रश्न 6, कोणत्या गावात 700 वर्षांपासून मटण मिळत नाही? कोणत्या गावात 700 वर्षांपासून मटण मिळत नाही? आपले पर्याय आहेत: 1 शिर्डी, बी पंढरपूर, सी शनिशिंगणापूर, डी आळंदी। तुमचे बरोबर उत्तर असेल डी आळंदी। प्रश्न 7, कोणत्या राज्यात सर्वाधिक कुत्रे आहेत? कोणत्या राज्यात सर्वाधिक कुत्रे आहेत? आपले पर्याय आहेत: 1 उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी महाराष्ट्र, डी राजस्थान। तुमचे बरोबर उत्तर असेल बी मध्य प्रदेश। प्रश्न 8, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपले पर्याय आहेत: 1 कोल्हापूर, बी अहमदनगर, सी सांगली, डी रत्नागिरी। तुमचे बरोबर उत्तर असेल बी अहमदनगर। प्रश्न 9, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? आपले पर्याय आहेत: 1 हार्ट, बी डोळा, सी मज्जासंस्था, डी मान। तुमचे बरोबर उत्तर असेल सी मज्जासंस्था। प्रश्न 10, डागखाज खुलली यावर रामबाण उपाय काय आहे? डागखाज खुलली यावर रामबाण उपाय काय आहे? आपले पर्याय आहेत: 1 तुळशीची पाने, बी कडुलिंबाची पाने, सी पिंपळाची पाने, डी पपईची पाने। तुमचे बरोबर उत्तर असेल बी कडुलिंबाची पाने। आपण कडुलिंबाची पाने कशी वापरू शकतो? त्वचेच्या समस्या: कडुलिंबाच्या पानांची पेस्ट हळदीमध्ये एकत्र करा आणि एक्जिमा, खाज, दाद आणि त्वचेच्या सौम्य समस्यांवर लावा। कानाच्या समस्या: कडुलिंबाच्या पानात मध मिसळा आणि त्याचे काही थेंब कानाची फोड कमी होतील। प्रश्न 11, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आपले पर्याय आहेत: 1 आशिया, बी युरोप, सी आफ्रिका, डी ऑस्ट्रेलिया।
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.